सायबर सिक्युरिटी म्हणजे काय? तुम्ही आज मला पैसे पाठवायचे आहेत कोणाला, तुम्ही मोबाईल घेतला, एक क्लिकवर 1 सेकंड पण खूप झाला की पैसे पलीकडे तो परराज्यात असेल किंवा कुठे त्याला पोहोचतात. तुम्हाला एखादा मेल पाठवायचा, तर ईमेल पाठवतो आपण, तर ईमेलचे जे सर्व्हर्स आहेत ते यूएस, जीमेलचे सपोज ते यूएसमध्ये, तर मी जरी आपण माझ्या शेजारी बसल्यात, मी आपल्याला एक ईमेल पाठवतोय, तो यूएसच्या सर्व्हरला हिट करून तुमच्याकडे येतो. बरोबर. आता हे इंटरनेट म्हणजे आपण ह्यामध्ये आपण त्यावेळेला मला तुम्हाला कुठली माहिती पाठवायची तर मी इंटरनेटचा वापर करतो. मग ते इंटरनेट सिक्युअर आहे का, मग तो समोरचा होस्ट आहे का, या सगळ्या अनेक गोष्टी ह्यात निगडीत असतात. म्हणून ज्या वेळेला तुम्ही एखादा ईमेल पाठवतो, त्यामध्ये एक सायबरमध्ये एक टेक्नॉलॉजी आहे, एक फ्रॉड आहे, मॅन इन द मिडल अटॅक. म्हणजे जर ते एन्क्रिप्टेड प्रॉपर नसेल आणि जर मध्ये जर वायफाय तुम्ही चुकीचा वापरला, वायफाय फ्री असेल, कोणीतरी वायफाय थ्रू सायबर क्राईम करत असेल, त्या सगळ्या प्रणालीला कुठेतरी सिक्युरिटीची गरज आहे. म्हणून ती जी सिक्युरिटी आपण महत्त्वाची आहे त्याला आपण सायबर सिक्युरिटी म्हणतो. मग ते अँटीव्हायरस स्वरूपात असेल, मग तुमचे मॅलवेअर कंट्रोल कसे करायचे, व्हीपीएन स्वरूपात वेगवेगळ्या तऱ्हेने आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे.